यानंतर बातमी आहे शेतकऱ्यांविषयीची। राज्यात मान्सूनने पुन्हा उघडीप दिली आहे, त्यामुळे अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। जळगावमध्ये 10 दिवसांपासून पावसाने दडी मारलेली आहे, त्यामुळे कपाशी, उडीद, मूग आणि तुरीची पिके करपू लागली आहेत। भंडाऱ्यात धान उत्पादक शेतकरी पावसाअभावी चिंतेत आहेत। जुलै महिना संपण्यास काही दिवस शिल्लक असतानाही जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 191 मिलीमीटर पाऊस झाला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। कोकणात भात लावणी ठप्प झाली आहे। काही ठिकाणी पंपाच्या पाण्यावर भात लावणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। परभणीमध्ये दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय। सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांवर रोटावेटर फिरवावा लागलेला आहे। शेतकऱ्यांनी तब्बल 100 एकराहून जास्त क्षेत्रावर सोयाबीन आणि इतर पिकांवर रोटावेटर फिरवून पिकं नष्ट केली आहेत। बीडमध्ये लाखो हेक्टरवरील खरीप पिकं धोक्यात आहेत। सोयाबीनसह खरीप पिकं करपू लागलेली आहेत, तर अमरावती जिल्ह्यामधील वरुड तालुक्यासह अनेक भागांमध्ये पेरणीनंतर तब्बल 20 ते 25 दिवस पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। कपाशी, सोयाबीन, मिरची, संत्रे तसंच मोसंबीच्या बागांवर उष्णतेचा मोठा परिणाम झालाय। एकूणच राज्यभरातील बळीराजा आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। पुढील काही दिवसात पाऊस झाला नाही तर शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात 20 ते 25 दिवस पाऊस न आल्यामुळे पिकांचे खूप नुकसान होत आहे। तरी मिरचीला पाणी टाकण्यात येत आहे व इतर जे पीक आहे सोयाबीन, कापूस हे उन्हामुळे करपत आहे आणि मोसंबी, संत्रा याचे आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात 20 ते 25 दिवस पाऊस न आल्यामुळे पिकांचे खूप नुकसान होत आहे। तरी मिरचीला पाणी